महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत 11 मार्च रोजी दारव्हा कारंजा मार्गावरील टोल नाका बंद पाडण्यात आला। यावेळी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले, तसेच प्रचंड घोषणाबाजी करीत तोडफोड करण्यात आली। 2 मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून टोल नाका बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। याची दखल न घेतल्याने सदर आंदोलन करण्यात आले। बुधवारी सकाळीच काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुलाई गावाजवळील टोल नाक्यावर पोहोचले। या आंदोलनाची कल्पना असल्याने त्या ठिकाणी रस्ते महामार्ग विभागाचे अधिकारी, कंत्राटदार, प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच पोलीस बंदोबस्तही होता। प्रारंभी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली, परंतु समाधान न झाल्याने कार्यकर्ते संतापले। त्यानंतर सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। अचानक तोडफोड सुरू झाल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले। गत अनेक वर्षांपासून कारंजा, दारव्हा, दिग्रसवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही। या मार्गावर कुठे सिमेंट, काँक्रीट तर कुठे डांबरीकरण करण्यात आले, तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच उखडला गेला। या मार्गाबाबत नागरिकांमध्ये रोष असताना बुलाईजवळ टोल सुरू करण्यात आल्याने या मार्गावरून जाणारे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। त्यामुळे हा टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष सय्यद फारुख, पंढरीनाथ सिंहे, गजानन बिबेकर, ज्ञानेश्वर कदम, अतुल राऊत, ज्ञानेश्वर खोडे, नगरसेवक सरफराज खान, मसूद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे आदीसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते।